मुंबई महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापौर पदासाठी उमेदवार देणार नाहीये। मातोश्रीवरील बैठकीनंतर बोलताना किशोरी पेडणेकरांनी आम्हाला आकड्यांचं गणित मान्य असल्याचं सांगत आपण निवडणुकीमध्ये अपशकुन करणार नसल्याचं म्हटलंय। सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सभागृहात विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। यावरून मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय। बघूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचा मानबिंदू, सर्वात श्रीमंत महापालिका। त्यामुळे या शहरावर आपली सत्ता असावी ही इच्छा आणि प्रयत्न प्रत्येक पक्षाचा असतो। पण गेल्या 25 वर्षांपासून इथे एखादी वर्चस्व राहिलंय ते शिवसेनेचं। शिवसेनेचा जन्म मुंबईतला, प्रमुख मुंबईतले। त्यामुळे मुंबई ही भावनिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्याही शिवसेनेसाठी महत्त्वाची राहिली आहे। पण गेल्या काही वर्षात राजकीय समीकरणं बदलली। शिवसेनेचे दोन तुकडे झाले, दोन्ही शिवसेना एकमेकांविरोधात तडल्या। पण सर्वात मोठा पक्ष या निवडणुकीत ठरला तो म्हणजे भाजप। त्यामुळे महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा अशी चर्चा असतानाच आज घोषणा झाली। मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री रितू तावडे यांची घोषणा केली आहे। 42 वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबईत भाजपच्या महापौर बसतायत। वास्तविक हे वर्ष बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष। त्यामुळे यंदा महापौरपद शिवसेनेकडे द्यावं म्हणजे हीच बाळासाहेबांना आदरांजली ठरेल असं शिवसेनेचं म्हणणं होतं। त्यासाठी बऱ्याच चर्चाही झाल्या। पण भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता। त्यात शिवसेनेचा परफॉर्मन्स समाधानकारक नव्हता। फार कमी नगरसेवक शिंदेंना निवडून आणता आले। त्यामुळे महापौर पदावरचा सेनेचा दावा हा कमकुवत झाला। शेवटी भाजपकडून रितू तावडेंना महापौर पदाची संधी देण्यात आली, तर सेनेच्या संजय घाडींना उपमहापौर पदाची उमेदवारी देण्यात आली। पण यावेळी बोलताना महापौर पद न मिळाल्याची सेनेची खदखद मात्र समोर आली। हे बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि शिवसेनेचा महापौर व्हावा अशा प्रकारची प्रामाणिक इच्छा होती आणि त्यासाठी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नेत्यांशी खूप चांगली चर्चा केली, परंतु ते शक्य झालं नाही। भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय रितू तावडे मॅडम आज महापौर पदाचा अर्ज त्यांनी भरलेला आहे। त्यामुळे प्रयत्न केले आणि महायुतीचा महापौर म्हणजेच आमच्या बाळासाहेबांचा महापौर असं आपण सर्वांनी म्हणूया। कोणत्या पक्षाचा महापौर होईल यापेक्षा मुंबईच्या प्रश्नांवर आता काम करणं जास्त महत्त्वाचं असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं। आम्ही या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं गेलो होतो। आम्ही आधीच सांगितलं होतं की महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेवरती विराजमान होईल। निवडून आल्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की 118 नगरसेवक आणि नगरसेविका जे निवडून आलेले आहेत त्यांच्यापैकी एक कुणीतरी महापौर होईल। त्याचप्रमाणे त्या 118 पैकी महापौर झालेले आहेत, उपमहापौरही झालेले आहेत। आणि त्यामुळे कुठल्या पक्षाचा महापौर किंवा उपमहापौर होईल ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणं, मुंबई शहराची प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे क्रमप्राप्त आहे। तर दुसरीकडे भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आल्यानं भाजपचा महापौर होतोय असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपेंनी म्हटलंय। महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला कौल दिला। सर्वात जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महापौर तिथे होतोय, शिवसेनेचा उपमहापौर होतोय। लोकशाहीमध्ये ज्याच्या मागे बहुमत असतं त्याचा महापौर आणि उपमहापौर होतो। त्याप्रमाणेच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर हा मुंबई महापालिकेमध्ये होतोय। आता निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याचं सगळ्यांनाच लक्षात आलं। पण तरी सुद्धा महापौर पदासाठी शिवसेनेनं प्रयत्न करणं काही सोडलं नाही। आता महापौर कोण होणार हे निश्चित झालंय, पण शिवसेनेच्या मनातून न मिळालेलं महापौर पद काय जात नाहीये। आता पुढची 5 वर्ष भाजप शिवसेनेला मुंबई महापालिकेत एकत्र काम करायचं आहे। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्तानं किमान सुरुवातीचा काही काळ तरी शिवसेनेचा महापौर व्हावा ही इच्छा पूर्ण न होता केवळ उपमहापौर पदावर सेनेला समाधान मानावं लागतंय। त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना भाजपचं ट्युनिंग कसं राहतं हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।